नमस्कार बहिणींनो, आज आपण लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेट पाहणार आहोत. लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी. आता 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये या दिवशी मिळणार. महाराष्ट्रातील शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रतिमाह 1500 रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केलेला आहे. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत राज्यातील सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेला आहे. सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असल्याने तात्पुरता लाडकी बहीण योजनेवर चुनाव आयोगाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. पण लाडकी बहीण योजना अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट काय आहे. लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी नवीन अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात चालू आहे. सर्व पक्ष आपल्या पक्षानुसार नवीन घोषणेचा वर्षाव करत आहेत. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणीला पण आता 2100 रुपये हप्ता मिळणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिलांना निवडणुकीत पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मानधन प्रति महिना देण्याचा निर्धार मुख्यमंत्री शिंदे यांनी एका जनसभेत केलेला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप साऱ्या घोषणा केलेल्या आहेत. तर मग कधी मिळणार हे पैसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जन आशीर्वाद दरम्यान घोषणा केली की सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहीण योजनेत सध्या दिले जाणारे 1500 रुपयेऐवजी मानधन वाढून 2100 रुपये करण्यात येणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच लाडक्या बहीण योजनेत पात्र महिलांना खात्यात 2100 रुपये सरकारद्वारे जमा करण्यात येणार असल्याचे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. तर एकनाथ शिंदेच्या काही मोठ्या घोषणा आहेत. त्यातील राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाह 2100 रुपये, पोलीस दलात 25,000 महिलांची भरती, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15,000 रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्याची हमी, वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत, जीवनावश्यक वस्तूंची किमती स्थिर ठेवणार, राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार, 45,000 पदांना पांदन रस्ते बांधणार, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15,000 रुपये वेतन, वीज बिलात 30% कपात, 100 दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.